ताई, ललित पाटील प्रकरण आता सध्या गेल्या अनेक दिवसांपासून गाजते. त्याच्या भावाला देखील अटक केली आहे. काल सगळ्या महाराष्ट्रातून बघितलं आहे की तुमचे आणि दादा भुसेंचे यावरनं वाद झाले आहेत. काही कारणास्तव तुम्हाला बोलता आलं नव्हतं. काय नेमकं कारण होतं आणि आज काय तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे? मला पुन्हा एकदा खूप शांतपणे हे मांडायचं आहे की पुणे हा एज्युकेशनल हब आहे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने राज्यभरातले विद्यार्थी इथे येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या भवितव्याची चिंता असणं फार स्वाभाविक आहे. ललित पाटीलच्या संबंधाने 2 दिवसांपूर्वी नानाभाऊ पटोले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. नानाभाऊंना ती नागपूर किंवा पुणे मुंबई कुठेही घेता आली असते. ती नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन नानाभाऊंनी सांगितलं शिंदे गटाच्या एका आमदाराचा हात आहे. काल सकाळी धंगेकर असं सांगतात की शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात आहे. आता मग तो मंत्री कोण आहे बरं? घुमून घुमून बोलायची गरज नाही. मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने मी असं म्हटलं की नाशिकचा संबंध आहे ना, तर मग नाशिकचे मंत्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत, ही शंका आहे माझी. महाराष्ट्राचा सजग नागरिक म्हणून माझ्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. मी हेही समजू शकते की अशा परिस्थितीत कॉल एखादा माणूस काही स्वतःच्या फोनवरून करणार नाही, पण ललित पाटील याला दाखल करून घेताना जे डीन होते त्यावेळेचे अधिष्ठाता श्री काळे यांच्या फोनवर फोन आला होता का, की ससूनच्या लँडलाईनवर फोन आला होता? दोन्ही गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत. श्री काळे यांनी दाखल करून घेताना कोणतं रोग निदान झालं होतं म्हणून दाखल करून घेतलं होतं? कॅन्सरसारख्या आजारामध्ये सुद्धा अगदी केमोथेरपी चालू असेल तर आपण टाटा केअरला जाऊन बघा किंवा आपण खारघरला जे मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे किंवा बार्शीला आहे, या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये बघा की कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये सुद्धा सलग 9 महिने एखादा रुग्ण दाखल होत नाही. ललित पाटीलला असा कोणता दुर्धर आजार होता बरं की ज्याच्यामध्ये तो सलग 9 महिने दाखल झालेला होता? काय याचं उत्तर अधिष्ठाता देतील का? अधिष्ठातांवर कोणाचा दबाव होता का? आत्ताचे जे मेडिकल डीन आहेत श्री ठाकूर यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ललित पाटील यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण आहेत आणि कुठल्या प्रकारचा उपचार चालू आहे. साहजिक आहे, कैद्यांना उपचार करणारा वॉर्ड म्हटल्यावर तिकडे CCTV असेलच. CCTVचे फुटेज चेक केले जावेत, मागच्या 9 महिन्याचे चेक केले जावेत. आणि हो, CCTV खराब आहे, फुटेज काढून टाकलेले आहेत किंवा तिकडे CCTV लावलाच नव्हता अशी कारणं कृपया देऊ नयेत. हे आधीच स्पष्ट करतोय आम्ही. 9 महिन्यात CCTVच्या निगराणीमध्ये त्याला काही इंजेक्शन्स दिली आहेत का, काही गोळ्या औषधं दिली आहेत का, त्याची खरंच तपासणी झाली आहे का, हे सगळं दिसलं पाहिजे, हे समोर आलं पाहिजे. कारण ससूनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणाहून जर ड्रग्ज रॅकेट चालू होतं तर ही बाब गंभीर आहे आणि यावर अजूनही गृहमंत्री बोलत नाहीत. हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, चिंताजनक आहे. आणि होय, मी थेट मागणी करते की सन्मान्य गृहमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाव घेतलेलं होतं दादा भुसेंचं, की याच्यामध्ये दादा भुसेंचा हात आहे. हो, तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की तुम्ही थेट त्यांचं नाव घेताय? मी यथावकाश त्याही गोष्टी माध्यमांच्या समोर आणेन. मी तुर्तास जे सांगते ते फार माझा सदसद विवेक जागा ठेवून सांगत आहे. मी पुन्हा सांगते की का असं व्हावं. नानाभाऊंनीही म्हणायचं की शिंदे गटाचा आमदारमध्ये आहे, धंगेकरांनीही म्हणायचं की शिंदे गटाचा मंत्री आहे. मी सांगते की नाशिकशी संबंधित गोष्ट आहे तर दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा. याच्यात इतकं लागण्यासारखं काय आहे? उलट मला असं वाटतं की जर 3 लोक शिंदे गट आणि शिंदे गटाशी संबंधित लोकांचं नाव घेत असतील तर शिंदे गटाने सुद्धा स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे हे सांगण्यासाठी स्वतःहून गृहमंत्र्यांना आवाहन केलं पाहिजे. आणि गृहमंत्र्यांनी तितक्याच तत्परतेने, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे 3-13-9-18 झालेले, तसेच ते गृहव्यवस्थेचे झालेले आहेत. आपण पाहिले काही महिन्यांपूर्वी इथे याच राज्यामध्ये गृहमंत्र्यांच्या पत्नीवरच स्पाईंग चालू होतं आणि स्वतः गृहमंत्र्यांनाच त्याची खबरबात नव्हती. आता तुम्ही सांगा, जर गृहमंत्र्यांची पत्नीच जिथे सुरक्षित नसेल तिथे माझ्यासारख्या माणसाच्या सुरक्षिततेचं काय बरं? त्यामुळे मी फक्त राजकारणासाठी म्हणून नाही, दादा भुसे यांना मी आयुष्यात एकदाही 1 to 1 भेटलेली सुद्धा नाही. मला काहीच कल्पना नाही, परंतु
मी जो अभ्यास करते, माझी जेवढी तर्कशक्ती काम करते, त्यातनं मी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि महाराष्ट्राची सजग नागरिक म्हणून प्रश्न उपस्थित करणं माझा अधिकार आहे. मी प्राध्यापिका आहे, मी UPSC MPSCला शिकवते. इथे UPSC MPSCचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भविष्याची मला चिंता आहे. मी प्रश्न उपस्थित केलेत, माझ्या शंकांचं निरसन त्यांनी करावं. ताई, तुम्ही शंका उपस्थित केली, मात्र दुसऱ्या बाजूला काल दादा भुसे यांनी अनेक माध्यमांशी बोलताना थेट असं सांगितलं होतं की माझे मोबाईल घेऊन जा, माझे मोबाईल तपासा. यावर काय मग ते जर मी पुन्हा सांगते की कुठलीही व्यक्ती फोन करताना एवढा साधा सेन्स पाळते. माझं हे म्हणणं आहे की अरे बाबा, त्या ज्यांनी दाखल करून घेतलं, श्री काळे जे आधी होते, डीन होते, श्री काळे यांचे पण फोन रेकॉर्ड चेक करा. जे लँडलाईन आहे ससूनचं तेही चेक करा. श्री काळेच्या नंतर आले श्री ठाकूर यांच्याशीही एकदा बोला. श्री ठाकूर यांच्याकडून नेमकी काय लाईन ऑफ ट्रीटमेंट होती ती विचारून घ्या. कोणती अशी ट्रीटमेंट दिली जात होती, कोणता दुर्धर आजार होता, काय ललित पाटीलवर एखादी गंभीर शस्त्रक्रिया झालेली आहे का, काय ललित पाटीलला रोज इंजेक्शन्स द्यावे लागत होते का. ललित पाटीलच्या संबंधाने जे CCTV फुटेज दिसत आहे, जे CCTV फुटेज काल मी पब्लिक डोमेनमध्ये शेअर केलेत सगळ्यांच्या सोबत, या फुटेजमध्ये कुठेही ललित पाटील पळून जाताना दिसत नाही. तो शांत आणि सराईतपणे वावर दिसतोय त्याचा. एखादा माणूस जर पळून जायचा असेल तर तो रेल्वे स्टेशनकडे पळेल, एअरपोर्टकडे पळेल, तो बसस्टँडकडे पळेल, तो हॉटेल लेमन ट्रीकडे का जातोय आणि तो पळत नाहीये, तो शांतपणे जातोय. काय हे काहीच संशयास्पद वाटत नाही? याच्यामध्ये काहीही गृहमंत्र्यांना चिंताजनक वाटत नाही? पण तुम्ही जसं म्हणताय की तो नाशिकचा आहे म्हणून दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड तपास करा, तिकडे दंगेकर म्हणतात, नाना पटोले, राजकीय आरोप असेल? नाही, मी तुम्हाला अतिशय क्लिअर केलं की श्री दादा भुसे यांची आणि माझी एकदाही 1 to 1 कुठेही भेट झालेली नाही. त्यांचे आणि माझे कुठेही कसलेही राजकीय हितसंबंध दुखावले गेलेले नाहीत. त्यांची आणि माझी कुठेही दूरपर्यंत स्पर्धा नाही. काल ते माध्यमांशी बोलताना असंही म्हणाले की उद्धवजींना विचारून घ्या मी कसा माणूस आहे ते. आणि त्यांनी बोलताना असंही, मला वाटते Zee24 तास आणि TV9 या दोघांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की ललित पाटील कोण माणूस आहे मला माहीतही नाही. ललित पाटील कोण माणूस आहे मला माहीतही नाही असं श्री भुसे सांगतात. मात्र कालच एक फोटो व्हायरल झाला, ज्या फोटोमध्ये मातोश्रीवरचा फोटो आहे, अर्थात उद्धव साहेबही त्या फोटोमध्ये आहेत, परंतु उद्धव साहेबांचं मातोश्रीवर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातनं आमच्याकडे येते मातोश्रीवर, पद्धत अशी आहे की त्या जिल्ह्यातला बडा नेता किंवा त्या जिल्ह्यातली जी ऑथेंटिक असते व्यक्ती ती त्याला घेऊन येते. ऑब्व्हियसली ललित पाटलांना मातोश्रीवर दादा भुसे घेऊन आले होते, हे फार सहज आहे. असाच फोटो मागे जेव्हा जयसिंघानीचं प्रकरण आलेलं होतं त्याही वेळेला एक फोटो बाहेर आला होता अनिल जयसिंघानीचा, तो मातोश्रीवरचा आला होता. आणि तेव्हाही मी असं म्हटलेलं होतं की तिथले तात्कालीन जिल्हा प्रमुख कोणते बघा. ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्फत ते आलेले आहेत, अर्थात एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत अनिल जयसिंघानी आलेले आहेत. मी तर गोल बिल्डिंग मधल्या श्रीकांत शिंदे यांच्या ऑफिसच्या संबंधाने तेव्हाही बोलले होते आणि कागदपत्रांसकट बोलले होते. मी आत्ताही माझा विवेक जागा ठेवत कुठल्याही शब्दांचा फेरफार न करता, शब्दछल न करता, कुठलेही आडेवेडे न घेता पुन्हा शांतपणे सांगतेय की श्री काळे आधीचे अधिष्ठाता, श्री ठाकूर आताचे अधिष्ठाता, ललित पाटलावर उपचार करणारे डॉक्टर, स्टाफ या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ताई, आत्ता जेव्हा तुम्ही डीनचा विषय काढताय ससून रुग्णालयाच्या, आम्ही माध्यम म्हणून अनेक वेळा ठाकूर यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र अनेक गोष्टी त्यांनी न्यायप्रविष्ट असल्यामुळे डॉक्टरांची काही गोपनीय माहिती असते त्यामुळे ते देता येत नाही आहे म्हणून त्यांनी अनेक वेळा पत्रकारांना देखील याची सरळपणे उत्तरं दिलेली नाही आहेत. तुम्हाला असं वाटतंय का की डीनवर देखील कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव असावा? डीनवर राजकीय दबाव आहे की डीन सामील आहे हे चौकशी अंती होईल. पण मला जेवढा कायदा कळतो त्यानुसार आपल्याकडे ॲक्ट ऑफ सिक्रेसी नावाची गोष्ट आहे. ॲक्ट ऑफ सिक्रेसी म्हणजे भारतीय गोपनीयतेचा कायदा. गोपनीयतेचा कायदा हा संरक्षण विभाग आणि परराष्ट्र विभाग याच्याशी संबंधित गोष्टी डिस्क्लोज करता येत नाहीत असं सांगतो. आपण कुठेही, म्हणजे तुम्ही जसं सांगताय तसं, ललित पाटलांचा तपास कुठपर्यंत आला हे विचारत नाही आहोत. तपासाशी संबंधित धागेदोरे डिस्क्लोज करा असं आपण म्हणत नाही आहोत. आपण एक साधा प्रश्न विचारलाय की ललित पाटलांना आजार कोणता होता आणि हा ॲक्ट ऑफ सिक्रेसीचा भाग असू शकत नाही, हे स्पष्ट. ललित पाटलांना आजार कोणता होता हे सांगण्यात ठाकूरांना कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. त्यामुळे श्री ठाकूर यांनी निष्कारण आडेवेडे न घेता
कारण कधी ना कधी त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. मला असं वाटतं की बुडत्याचा पाय खोलात करण्यापेक्षा ठाकूरांनी काय ती सरळ सरळ माहिती सांगितली पाहिजे आणि तिथल्या स्टाफ आणि नर्सेसने सुद्धा सांगितली पाहिजे, डॉक्टरांनी सांगितली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे काल श्री धंगेकर हे तिकडे डीनला भेटायला गेले होते आणि त्यांनी त्याच्यावरती बरंचसं बोललेले सुद्धा. ताई, ससून रुग्णालय हे एक नामांकित रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालय आहे. पोलिसांनी त्यांच्याकडनं कारवाई केली, 9 जणांना निलंबन केलं. मात्र ससून रुग्णालयाकडनं कुठलीही कारवाई जी आहे ती तिथल्या स्टाफ किंवा डॉक्टरवर करण्यात आली नाही. तसंच आरोग्यमंत्री असतील किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील यांनी एकदाही या प्रकरणानंतर ससूनची भेट घेतलेली नाही. हे खंतजनक किंवा खेदजनक नाही? हे खेदजनक नाही, हे चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आरोग्याच्या संबंधात मेडिकल बुलेटिन जारी होतं, अगदी त्याच पद्धतीने जर एखादा आरोपी तिकडे असेल तर मेडिकल प्लस गृह खात्याचं सुद्धा बुलेटिन जारी झालं पाहिजे आणि गृह खात्याने त्यावर विस्तृत अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली पाहिजे. एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांचा याच्यात दोषच असू शकत नाही. मुळात त्याला दाखल करून कोणी घेतलं, दाखल करण्यासाठी इन्सिस्ट कोणी केलं, या सगळ्या ज्या की पोस्टवरची माणसं आहेत त्या की पोस्टवरच्या माणसांची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नाहक पोलिसांचं निलंबन केलं जातंय, मग असे निलंबन ससूनमधल्या कर्मचाऱ्यांचे का होऊ नये? ससूनमधल्या डीनला अशी विचारणा का होऊ नये? ससूनमधल्या डीनला सुद्धा कारणे दाखवायची नोटीस पाठवली गेली पाहिजे की 9 महिने कुठल्या कारणासाठी तुम्ही त्याला ॲडमिट करून घेतलं होतं याचं कारण सांगितलं पाहिजे. त्यामुळे हे सगळंच गोलमाल आहे, गोडबंगाल आहे. माझी पुन्हा पुन्हा विनंती असेल, ना मला फडणवीस साहेबांच्या सोबत कुठलेही राजकीय आरोप प्रत्यारोपाचे खेळ खेळायचे आहेत, ना भुसेजींच्या सोबत. माझं सरळ साधं म्हणणं आहे, प्रश्न जर ड्रग्जचा असेल, एका रॅकेटचा असेल, हे शक्य आहे का की एखादा माणूस 200-300 कोटीचा कारखाना उभा करतो तो वरदहस्ताशिवाय? 9 महिने एखादा माणूस दवाखान्यात राहतो, तो राजकीय वरदहस्ताशिवाय राहतो? याच्यावर काहीच बोलणार नाही. 2016 सालची त्याची एक पोस्ट सापडते, ज्या पोस्टमध्ये हेमंत गोडसे त्याच्या घरी येत आहेत आणि तो सांगतोय की बाप्पाच्या दर्शनाला माझ्याकडे आज गोडसे साहेब आलेले आहेत. म्हणजे ही व्यक्ती कुणी साधी आसामी नाही आहे. ज्या व्यक्तीचा भाऊ नेपाळ, बाराबंकी, कुठून कुठून तुम्ही माणसं आता पकडून आणलेली आहेत, हे एकूण रॅकेट जर इथल्या तरुणाईला पोखरून काढणार असेल, इथली तरुणाई जर ते अशा पद्धतीने बर्बाद करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्रातली सजग नागरिक म्हणून, कारण मी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, मी चळवळीतली कार्यकर्ती आहे, त्यामुळे मी या तरुणाईच्या भवितव्याची चिंता करत होय हे प्रश्न विचारते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.